झी 24 तास एक पाऊल पुढे. दुष्काळ संवेदनता या विषयावर तिसऱ्या भागात आपण चर्चा करतोय. पहिला प्रश्न घेऊन जातोय माधव भंडारी यांच्याकडे. माधव भंडारी, अजितदादा पवारांचं वक्तव्य आक्षेपार्ह होतं. त्यांनी 3 वेळा महाराष्ट्राची माफी मागितली आहे, परंतु विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका करताना कुठला संयम बाळगला? विरोधी पक्षांची भाषा तरी संयमित होती का, असभ्य नव्हती का? काय सांगाल? नाही, एक आपण उदयजी लक्षात घ्या की मी या ठिकाणी समस्त विरोधी पक्षाचा प्रवक्ता म्हणून बसलेला नाही. मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आहे आणि माझ्या पक्षाच्या कुठल्याही नेत्याने माझ्या सकट कुठल्याही प्रकारची असभ्य वाईट भाषा या 2 दिवसात वापरलेली नाही. पक्षांचे शब्दप्रयोग ऐकलेत, त्यात सभ्यतेची पातळी घसरलेली नव्हती का? मग एकाच व्यक्तीला आपण टार्गेट का करतोय? त्याचं वक्तव्य आक्षेपार्ह आहे, ही वस्तुस्थिती आहे. मगाशी भाई जगतापांनी जो आक्षेप घेतला त्यानंतर मी थोडंसं ते उत्तर देण्याचा प्रयत्न केला की काल ते ज्यावेळेस तुम्ही वक्तव्य दाखवलं, ते ज्यावेळेस सगळ्या वृत्तवाहिन्यांवर ते अजितदादा काय बोलले हे आल्यानंतर जळगाव मधलं भाषण ऐकलं आपण राज ठाकरेंचं. म्हणजे अजित पवारांनी जो शब्द वापरायला नको होता तो वापरला 2 वेळा, तो आपल्याला जळगावमधून 5 वेळा ऐकायला मिळाला. म्हणजे मला वाटतं मी मगाशी जो म्हटलं जी फुल्यांची भाषा ती आता, आणि ह्या पुढच्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि राज ठाकरे हे 2 महत्वाचे प्लेयर आहेत. त्याच्यामुळे पुढच्या निवडणुकीची पातळी काय असेल याचा एक मला वाटतं छान ट्रेलर काल बघायला मिळालेलं आहे आपल्याला. कारण ही भाषा म्हणजे मगाशी म्हणाले मुभा काही लोकांना दिलेली आहे. म्हणूनच मी म्हणालो की खळ्ळ फटाक आणि तोडफोड हे दोन फुटपट्ट्या घेऊन आपल्याला बसताच नाही येणार. एकच फुटपट्टी आपल्याला सगळ्यांसाठी लावावी लागेल. जर एखाद्या पक्षाच्या नेत्याने केलेलं वाक्य आणि त्यांनी वापरलेले शब्द जर चुकीचे असतील तर त्याची शैली किंवा ठाकरी भाषा म्हणून कोणाला सवलत देता कामा नये. त्या बाबतीतही तीच फुटपट्टी लावली जावी, हेच मत मी मगाशी पण मांडलं होतं. नवाब मलिक, तुम्ही काय सांगाल? असं आहे की काही नेत्यांना त्या भाषेचा प्रयोग करण्यासाठी लोकांनी अधिकार, म्हणजे विशेषकर काही लोकांनी दिलेला आहे. ते वेगळी शैली आहे, ते बोलले तर त्यांची शैली आहे, त्यांची पद्धत आहे, त्या पद्धतीने वाईट शब्द ते वापरताय आणि बरंच काही उलटसुलट बोलताय आणि त्या बाबतीत कधी चर्चा होत नाही. पण आम्ही ते वापरू शकत नाही, आम्ही तसं वागू शकत नाही आणि आमच्याकडून झालेलं तसं वक्तव्य असेल, एखादी भाषा असेल, ते आमची चूक हे मान्य करतो. त्या बाबतीत आमच्या नेत्यांनी माफी मागितलीच आहे. आता त्यांना त्या बाबतीत काय कसं वागायचं त्यांनी ठरवलं पाहिजे, पण आमच्याकडून ही चुका होऊ नये ही आमची अपेक्षा आहे आणि तसं त्या पद्धतीने आम्ही पुढे वागणार आहे. माधव भंडारी, 3 वेळा या राज्याचा मुख्यमंत्री माध्यमांसमोर येतो, उपमुख्यमंत्री आणि राजीनामा आणि माफी सादर करतो, तरी सुद्धा त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशा मागणीवर आपण ठाम आहात. हे कितपत योग्य आहे? नाही, त्याचं कारण असं आहे की जे शनिवारी जेव्हा विषय सुरू झाला त्यावेळेला आपल्याच वाहिनीवरती मी सुरुवात पहिल्यांदा बोललो आणि त्या दिवशी माझ्या पक्षाची भूमिका मी ही मांडली होती की ही मानसिकता असलेली व्यक्ती राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती जर असेल तर राज्यातल्या दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काहीही विश्वास नाही, आमच्याही मनामध्ये नाही. की ही मानसिकता घेऊन पाणी सुटलं का असा प्रश्न टगेगिरीने विचारणारा माणूस हा राज्यातल्या तहानलेल्या जनतेला पाणी देणार नाही याच्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये खात्री आहे. आणि म्हणून जोपर्यंत दुष्काळाचा विषय आहे, ही व्यक्ती ह्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती असेल तर दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळू शकत नाही. म्हणून आमचा राजीनाम्याचा आग्रह आहे. नवाब मलिकने सुरुवातीच्या काळामध्ये 2-3 वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले. बोला. त्यांनी एक पुण्याजवळच्या पिंपरी चिंचवडच्या पाणी पुरवठ्याचा पाईपने पाणी पुरवणं वगैरे वगैरे सगळ्या खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. खरं म्हणजे त्याच्यावरती स्वतंत्र चर्चा व्हायला पाहिजे. मी त्या सगळ्या चर्चेत आता जात नाही. पण नवाब मलिक आणि भाई जगताप दोघांनाही माझी आग्रहाची विनंती आहे की ज्या घटनेचा उल्लेख नवाब मलिकने केला त्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी आपण एक कमिशन नेमलं, आयोग नेमलेला आहे. त्या आयोगाचं कामकाज पूर्ण झालं आहे. आयोगाने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे आणि तो 2 महिने किती उलटले आणि तो अहवाल तुम्ही स्वीकारलात की नाही आणि तो अहवाल जनतेसमोर आणण्याची तुमची तयारी आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर एकदा द्या. आणि मग मी जे बोललो होतो पाण्याच्या हक्काबद्दलचं त्याचं उत्तर तुम्हाला त्या अहवालात मिळतंय की नाही बघू. त्यामुळे अशा तऱ्हेने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. आणि आणखीन एक मुद्दा मला आपल्या लक्षात आणून द्यायचा आहे.
जो मी सुरुवात केली तिथेच येणारा मुद्दा आहे. मी सगळ्या विरोधी पक्षांबद्दल सगळ्यांबद्दल बोलण्याची मला आवश्यकता नाही, पण शिवसेनेच्या कार्याध्यक्षांनी एक शब्द वापरला, त्याच्याबद्दल सुद्धा अनेकांचे अनेक आक्षेप आहेत. पण त्याचं कारण आहे, त्याचा एक संदर्भ आजच्या महाराष्ट्राला माहीत नाही. त्या शब्दाचा संदर्भ मोरारजीभाई देसाईंशी आहे. आणि मोरारजीभाई देसाई जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेवर अनन्वित अत्याचार केले होते. तिथपासून इथपर्यंत म्हणजे आजचे उपमुख्यमंत्री हे मोरारजीभाई देसाईंचा वारसा चालवणारे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री असंसदीय किंवा असभ्य नव्हता. नवाब मलिक यांना या सगळ्यावर उत्तर द्यायचं. भाई तुमच्याकडे मी येतो. नवाब मलिक बराच वेळेपासून बोला. कसं झालंय की काही गोष्टी तशाच राहून जाऊ नये म्हणून नवाब भाई बोलतील त्याच्यावर. फक्त ज्या गोष्टीचा संदर्भ वारंवार आपण इथे देण्याचा प्रयत्न करत आहेत भंडारीजी, त्या प्रभाकर देशमुखांची बैठक झाली, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि ते पाणी कसं शक्य नाही तिथपर्यंत पोहोचवणं याच्या बाबतीमध्ये सविस्तर त्यांना खुलासा केला. मला एक सांगा की आजच्या घडीला प्रत्येकाला असं वाटतंय की त्या धरणातलं पाणी आहे ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण ती पिण्याच्या पाण्याची हे आहे आणि त्यांची तडफड कळते, महाराष्ट्राला कळते, प्रत्येकाला कळते, प्रत्येकाच्या त्या संवेदना आहेत, ती वेदना सुद्धा आहेत. परंतु त्या वेदना बाजूला राहिल्या, त्या संवेदना बाजूला झाल्या, त्याच्यातनं राजकारण साधण्याचा जो काही प्रयत्न होतोय कृपया तो करू नका. ही जी आपत्ती जी आहे राज्यावर सातत्याने 2 वर्ष ज्या पद्धतीने आपण याला सामोरं जातोय दुष्काळाला, त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये मला सांगायचंय. आणि म्हणून आपण कृपया तो अहवाल काय आला वगैरे वगैरे ते येईलच पुढे, म्हणजे तो स्वीकारा नाही, येईलच असं म्हटलं मी, येईलच असं म्हटलं. त्यामुळे मला 100% आता घ्यायचा एक ब्रेक आणि ब्रेक नंतर नवाब मलिक याचं उत्तर देणार आहे. परंतु पुढच्या सेगमेंटमध्ये शेवटच्या सेगमेंटमध्ये अत्यंत महत्वाचा प्रश्न चर्चेला येणार आहे. तो म्हणजे माफीनामा दिल्यानंतरही राजीनामाच पाहिजे या भूमिकेवर विरोधी पक्ष ठाम आहेत. अजितदादा पवारांवर अजूनही विरोधी पक्षांचा आणि त्याहीपेक्षा जनतेचा विश्वास नाहीये का? राजकारण्यांनी आपली विश्वासार्हता गमावलेली आहे का? त्यांची संवेदना बोथट झाली आहे का? या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय दुष्काळ संवेदनेचा झी 24 तास, एक पाऊल पुढे.